महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक दिनांक 1 डिसेंबर 2020ला होणार आहे. त्यामध्ये नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघाकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार इंजिनियर राहुल वानखेडे यांनी मैत्री इंडिया चॅनलला आपले मनोगत मांडले. मी इंजिनियर राहुल वानखेडे. मी पदवीधर मतदारसंघ नागपूर विभाग या क्षेत्राचा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या पदवीधर मतदारसंघातून मला उमेदवारी देऊन माझ्यावरती एक मोठा विश्वास टाकलेला आहे. या पदवीधर मतदारसंघामध्ये एकूण 6 जिल्हे येतात. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर. आणि यामध्ये साधारणतः 3,10,000 लोकांची नोंदणी झालेली आहे. आणि तसं पाहिलं तर हा जो विभाग आहे पूर्व विदर्भाचा, यामध्ये जे ग्रॅज्युएट लोक आहेत, जे शिकलेले लोक आहेत, त्यांची संख्या ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. इथं शिक्षणाचं पर्सेंटेज आणि प्रमाण फार जास्त आहे. आणि त्यालाच प्रपोर्शनेटमध्ये इथं बेरोजगारी तेवढीच मोठी आहे. आणि ही बेरोजगारी जाणीवपूर्वक इथल्या जे राज्यकर्ते आहेत, जे पक्षांनी इथं राज्य केलं, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सर्वात जास्त राज्य इथे साधारणतः 55 वर्ष राज्य हे काँग्रेसनी केलं, उर्वरित BJP सेनेनं केलं. परंतु आताही सेना सत्तेत आहे. परंतु या पूर्व विदर्भातील जे सुशिक्षित लोक आहेत, जे पदवीधर आहेत आणि त्यांच्या नोकरीबद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल इथं पूर्णतः या दोनही सत्तेनी, म्हणजे त्याच्यामध्ये 4ही पक्ष आले, काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP आणि सेना, या 4ही लोकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं इथं बेरोजगाराची प्रचंड अशी संख्या आहे. त्या बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी आज तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र शासनामध्ये 4 लाख पदं रिक्त आहेत. एकेका माणसाकडे 3-3, 4-4 चार्ज देऊन ठेवलेले आहेत. आणि सरकार किती पदं कोणत्या खात्यात रिक्त आहे याचा खरा आकडा लोकांसमोर आणू इच्छित नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की कारण असं आहे की जर एवढे पदं भरली तर जे बजेट बनतं, अर्थसंकल्प असतो, त्या अर्थसंकल्पातला बराचसा पैसा हा यांच्या पगारावर खर्च होतो. आणि तो पैसा जर खर्च झाला तर यांना विकासाच्या नावाखाली खर्च करायला जो पैसा लागतो आणि त्यातून यांना जो भ्रष्टाचार करायचा असतो त्याच्यासाठी पैसा उपलब्ध राहत नाही. आणि म्हणून हे लोक विकासाच्या नावाखाली जे पैसे वर्ग करतात अर्थसंकल्पातले, ते वर्ग केलेल्या पैशातून 50% हे लोक भ्रष्टाचार करत असतात. आणि याला विकास म्हणतात. म्हणजे नागपूर मुंबई महामार्ग बनवणे, समृद्धी मार्ग बनवणे, याला हे या हजारो कोटीचा त्याला हे विकास म्हणतात. विकासाची व्याख्या अशी आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा ज्या देशामध्ये, ज्या समाजामध्ये जास्त असतो त्याला विकास असं म्हटलं जातं. परंतु आपण जर बघितलं तर इथला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अत्यंत खाली गेलेला आहे. त्याचं कारण असं आहे की इथल्या पदवीधरांना, जे उच्चशिक्षित लोक आहेत, यांना जाणीवपूर्वक यांनी बेरोजगार ठेवलेला आहे, 2 वेळच्या रोजीरोटीसाठी वंचित ठेवलेला आहे. आणि यांची लढाई इथं सुरुवातीपासून पदवीधरवरती भाजपचं राज्य राहिलेलं आहे. भाजपाचाच कॅन्डिडेट निवडून आलेला आहे. ते जेव्हा विरोधात होते तेव्हा देखील इथल्या ग्रॅज्युएटसाठी यांनी काही, मी तर तू सांगतो ना, इथे नितीन गडकरीजी हे 25 वर्ष इथून आमदार राहिले. परंतु त्या नितीन गडकरींना मी प्रश्न विचारू इच्छितो की त्यांनी इथल्या बेरोजगारांना, ग्रॅज्युएट जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काय केलं? किती पदं भरली? ते PWD मिनिस्टर होते तेव्हा किती पदं भरली त्यांनी? माझा प्रश्न असा आहे की हे जे ग्रॅज्युएटचं शोषण सुरू आहे आणि ग्रॅज्युएटला जे त्यांच्या प्रश्नाला सडवणं सुरू आहे आणि त्यांना 2 वेळच्या रोजीरोटीपासून वंचित ठेवणं सुरू आहे. तुम्हाला सांगतो आज 30,000 प्राध्यापकाची पदं खाली आहेत. ही भरायला हे सरकार तयार नाही. आज शिक्षकाचे हजारो पदं खाली आहेत, ते भरायला तयार नाही. आज शिष्यवृत्ती ही जे महागाई इंडेक्स असते त्या महागाई इंडेक्सनुसार शिष्यवृत्ती दिल्या गेली पाहिजे, ती इथं दिल्या जात नाही आहे. आता उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या वचननाम्यात म्हटलं होतं की जे ग्रॅज्युएट आहेत
आणि ज्यांना नोकरी नाही, जे बेरोजगार आहेत त्यांना आम्ही 5,000 रुपये महिना देऊ. अजूनही तो सुरू झालेला नाही आणि हे देणार नाहीत. कारण की आश्वासनं देणं आणि त्यांच्या तोंडाला पानं पुसणं ही यांची संस्कृती आहे, हा यांचा धर्म आहे. आणि म्हणून इथे या पूर्व विदर्भामध्ये जे काही वोटर्स आहेत, ग्रॅज्युएट वोटर्स आहेत, त्यांनी हे जे मोनोपली या मनुवाद्यांची या मतदारसंघावरती आहे, त्या मोनोपलीला आज इथे छेद देणे, ती मोनोपली संपवणे अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासमोर उपस्थित करू इच्छितो, तो म्हणजे आरक्षणाचा. इथे आरक्षण विरोधी लोक आहेत, जे सत्तेत आहेत ते सारे आरक्षण विरोधी आहेत. काँग्रेस ही आरक्षण विरोधी आहे, कारण की काँग्रेसनी ओबीसींना आरक्षण दिलं नाही. ओबीसींना जर आरक्षण कोणी दिलं असेल ते VP सिंगांनी दिलं. परंतु त्या आरक्षणामध्ये अनेक कळ्या करण्याचे कामं काँग्रेसनी केले आणि मोहन भागवतांनी ते सांगितलंच आहे की आम्हाला इथलं आरक्षण संपवायचं आहे. म्हणजे हे चारही पक्ष, जे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेना, हे चारही पक्ष आज इथे या देशामध्ये आरक्षण संपवण्याच्या मार्गावर लागलेले आहेत. आरक्षण संपवणं हे यांचं ध्येय आहे. आणि म्हणून जो आरक्षणभोगी समाज आहे, ज्या समाजाला आरक्षण प्राप्त आहे, ते आरक्षण बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे. आणि ते आरक्षण 340वा कलम, 342वा कलम बाबासाहेबांनी घातलं नसतं, ते मिळालं नसतं. तर जे आरक्षण ओबीसींना बाबासाहेबांमुळे मिळालं, जे आरक्षण बाबासाहेबांमुळे SC STंना मिळालं, त्या सर्व आरक्षित समाजातील पदवीधरांना, जे रजिस्टर आहेत, त्यांना मी आव्हान करतो की आरक्षणाचं संरक्षण जर करायचं असेल, कारण की आरक्षणाचं संरक्षण हे तेच करू शकतात जे आरक्षणवादी आहेत, जे आरक्षणाचे सपोर्टर आहेत. आणि या देशामध्ये आरक्षणाचं संरक्षण तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्या आज्याने, ज्याच्या ग्रँडफादरने आरक्षण दिलं, त्याचा ते प्रकाशजी आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर हे त्यांचे रक्ताचे आणि विचाराचे वारस आहेत. आणि या देशामध्ये आरक्षण वाचवण्यासाठी जर कोणी पूर्ण ताकदीनं लढण्याच्या तयारीत असतील तर ते फक्त आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून माझं सर्व जे पदवीधरमध्ये रजिस्टर आहेत आणि जे SC समाजातील आहे, ST समाजातील, OBC समाजातील आहेत आणि ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे, त्या समाजातील सर्व पदवीधरामध्ये नोंदणी केलेल्या मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी आपल्या भविष्यासाठी आणि वर्तमानासाठी आणि आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना त्यांचे हात मजबूत करणे, त्यांच्या पक्षाला भरघोस मतं देणे आणि त्यांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात पाठवणे, हे आपलं आद्य कर्तव्य समजून त्यांच्या पाठीशी उभं राहावं. आणि प्रचंड ताकदीनं जर ते उभे राहिले तरच हे जी व्यवस्था आहे, जी आरक्षण विरोधी आहे, जे चारही पक्ष आरक्षण विरोधी आहेत, त्यांना आपण लढा देऊ शकतो. अन्यथा आपलं भविष्य हे अंधकारमय आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय बहुजन, जय OBC. मी प्राध्यापक रमेश पिसे, वंचित बहुजन आघाडीचा विदर्भ कोर कमिटीचा सदस्य आणि महाराष्ट्र विधान परिषदेची नागपूर विभागाची जी पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक होऊ घातलेली आहे, याचा आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला या 6 जिल्ह्यामध्ये कोऑर्डिनेटर टीमचा या इलेक्शनच्या अनुषंगाने प्रभारी म्हणून नियुक्त केलेला आहे. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजाच्या वोटर्सला, बंधू भगिनींना सप्रेम जय भीम, जय बहुजन, नमस्कार. 1 डिसेंबर 2020ला होऊ घातलेली जी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहेत, हे भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला संविधान दिलं, या संविधानाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याचं एक पाऊल आहे. आजपर्यंत आमचा बहुजन समाज या पदवीधर मतदारसंघामध्ये किंवा शिक्षक मतदारसंघामध्ये किंवा सिनेटमध्ये फारसा अग्रेसर नव्हता. परंतु जेव्हापासून या समाजाला बाबासाहेबांनी 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू हे जेव्हा समीकरण सांगितलं आणि तो जेव्हा जागरूक झाला, तेव्हापासून या तिन्ही निवडणुकांमध्ये बहुजन समाजातली माणसं, आंबेडकरी चळवळीतली माणसं आपलं प्रतिनिधित्व देऊ लागलीत. आणि त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मागल्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी चळवळीने
एक कारनामा करून दाखवलात. तोच कारनामा आपल्याला पदवीधर मतदारसंघामध्ये करायचा आहे. त्याची सुरुवात आपण मागल्या 2 इलेक्शनच्या टर्मपासून सुरू केली. पहिल्यांदा आंबेडकरी चळवळीचा उमेदवार म्हणून इंजिनियर प्रदीप पडोळे यांना आपण उभं केलं आणि जवळपास 9,800 मतं आपण घेतली. सेकंड टाईमला मागच्या इलेक्शनमध्ये आपण माजी सनदी अधिकारी किशोर गजबे साहेबांना आंबेडकरी चळवळीचा एकमेव उमेदवार म्हणून उभं केलं आणि जवळपास 19,800 मतं घेतली. यावेळेस आपण आंबेडकरी चळवळीचा आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एकमुखाने दिलेला जो उमेदवार आहेत इंजिनियर राहुल वानखेडे यांची उमेदवारी आम्ही 7 महिन्याआधी डिक्लेअर केलेली आहे. त्यावेळेस आंबेडकरी चळवळीतला कुठलाही माणूस हे इलेक्शन लढेल किंवा नाही याचा थांगपत्ता नव्हता आणि म्हणून आंबेडकरी चळवळीच्या माझ्या सर्व बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपण हे इलेक्शन लाईटली घेऊ नका. मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व या इलेक्शनमध्ये जे थोडेसे उत्साहापोटी म्हणत किंवा भावनेपोटी म्हणत अग्रेसर होऊ इच्छितात त्यांना एक आव्हान करतो आहे की आपल्याजवळ दादांनो 3 इलेक्शन्स आहेत. एक आहे सिनेटचे इलेक्शन्स ज्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आपण 10 पदवीधर देऊ शकतात, 5 रिझर्वेशनमध्ये आणि 5 ओपनमध्ये. गडचिरोली विद्यापीठामध्ये आपण 10 उमेदवार देऊ शकतो, 5 ओपनमध्ये आणि 5 रिझर्वेशनमध्ये. हे विद्यार्थ्यांपुरतं ठीक आहे, परंतु जेव्हा आपण मोठे इलेक्शन्स म्हणतो, पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन असेल किंवा मग शिक्षक मतदारसंघाचं असेल, तर हे राजकीय पाठबळाशिवाय आणि राजकीय पक्षाच्या बॅनरवरच लढल्या जाऊ शकतात हा इतिहास आहे. BJP आजपर्यंत त्याच बेसवर पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक लढत आली आहेत आणि जिंकत आली आहेत. तीच गोष्ट शिक्षक मतदारसंघाची आहेत आणि म्हणून माझी या सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की आपण सिनेटचे इलेक्शन्स या तरुण मुलांनी लढावेत. जेही आंबेडकरी जनता आहेत, फुलेशाह आंबेडकर विचारांची त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहिलेली आहेत. मागल्या इलेक्शनमध्ये सिनेटचे आपण त्याचा परिणाम आणि प्रभाव बघितला. राहिलं पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन, तर ते वंचितला लढू द्यावं आणि ज्याही आंबेडकरी विचारांच्या संघटना आणि पक्ष आहेत त्यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्नपूर्तीचं जी मशाल आपल्या खांद्यावर घेतली आहेत किंवा जी धुरं आपल्या खांद्यावर घेतली आहेत त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी इंजिनियर राहुल वानखेडे यांना मदत करावी. मी एक जबाबदार बाळासाहेबांचा सेनानी म्हणून सांगतो आहे की याच्यानंतर जे 1.25 वर्षानंतर होऊ घातलेलं शिक्षक मतदारसंघाचं इलेक्शन आहे ते वाटल्यास आंबेडकरी चळवळीमधल्या मोठ्या पक्षांनी किंवा मोठ्या गटांनी लढावं, त्यावेळेस आम्ही त्यांना मदत करू. हे असल्याशिवाय हे इलेक्शन आपल्याला निकाली काढणं, आपल्या बाजूला निकाल लावणं शक्य नाही. या चॅनलच्या माध्यमातून थोडीशी एक अर्धा तासाआधी मला इन्फॉर्मेशन मिळाली की जवळपास 1,90,000 ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि 1,25,000 हे ऑफलाईन रजिस्ट्रेशन आहेत. परंतु काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये बऱ्याच राजकीय पक्षांच्या लोकांना, सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना बोलवायला पाहिजे होतं. केवळ काँग्रेस आणि BJPची मंडळी गेली, बाकी कुणालाही थांगपत्ता नाही. सगळ्यांना बोलवल्या जावं. दुसरी गोष्ट, माझ्या माहितीप्रमाणे मला जे कानावर आलं, कदाचित वास्तव आहे की नाही मला माहीत नाही, ते आज पडताळावं लागेल, परंतु अंदाजे जवळपास 1,00,000 ऑनलाईन मतं हे कॅन्सल होत आहेत. 1,00,000 जवळपास ऑनलाईन झालेलं जे रजिस्ट्रेशन आहे कोणत्या ना कोणत्या कारणावर ते एक रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ घातलेलं आहे, ज्याच्या संबंधी आमच्या आंबेडकरी चळवळीची काही मंडळी कलेक्टर ऑफिसमध्ये आज त्यांना त्याची विचारणा करत आहेत. जर असेल तर मग आम्हालाही रस्त्यावर उतरून नेमकं अजूनपर्यंत तुम्ही वोटर लिस्ट पब्लिश केली नाही असं सांगण्यात आलं की ही 12 तारखेला पब्लिश होईल. ॲक्च्युली ती 5 तारखेच्या आधी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं नेमका हा जो घोळ आहे हा घोळ कुठेतरी सत्ताधाऱ्यांना किंवा परंपरागत जे काही या मतदारसंघामध्ये ज्यांचं वर्चस्व आहे त्यांनी हा घडवून आणलेला प्रकार आहे. तर सर्वांना माझी विनंती आहे की इंजिनियर राहुल वानखेडे यांना आपण पहिल्या पसंतीचं मत देऊन त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. त्या परिवर्तनाचे चांगले परिणाम आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून
येत्या भविष्यात दिसतील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, धन्यवाद. मित्र हो, मी निवृत्त प्राचार्य डॉक्टर सुभाष खंदारे, मूळचा राळेगाव येथील यवतमाळ जिल्ह्यातील प्राचार्य. माझं राहणं वर्धा येथे आहे आणि मराठीचा, भाषा विषयाचा, समाज विषयाचा चिंतक अभ्यासक असल्याने मी आपल्यासमोर बोलायचं धाडस करत आहे. मित्र हो, 1 डिसेंबर 2020 रोजी पूर्व विदर्भ मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत थोडासा विचार केल्यानंतर माझ्या जे काही मुद्दे लक्षात आले त्याबद्दल मी आपल्याशी हितगुज करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात गरीब, मध्यमवर्ग आणि श्रीमंत वर्ग हे आर्थिक भेद आहेत. जाती आणि वर्णव्यवस्था हे सामाजिक भेद आहेत. बौद्ध, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू हे धार्मिक भेद आहेत आणि प्रत्येक धर्मात सामुदायिक आणि जातीय भेद आहेत. सरंजामी, घराणेशाही आणि अनुवंशिकतावाद हे राजकीय भेद आहेत. या साऱ्यांची भेसळ करणारे प्रभावी असे सांस्कृतिक भेद आहेत. माणसांच्या भेदांची ही विविधता जगाच्या पाठीवर इतर दुसऱ्या कोणत्याही देशात आपणाला क्वचितच आढळेल. या साऱ्या भेदांना मागे टाकून एक मनुष्य, त्याचे एक मत आणि त्याच्या एक मताचे एक मूल्य ही सर्व पातळीवर समानतेची कल्पना रुजविणारे भारतीय संविधान हे भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या उत्थानाची जीवन संजीवनी आहे. हे संविधान राबविणारे भारताच्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. ते म्हणजे एक, शासन व्यवस्था. शासन व्यवस्था म्हणजे लोकप्रतिनिधी, त्यांची सरकारे आणि त्यातील विरोधी पक्ष. 2, प्रशासन व्यवस्था. प्रशासन व्यवस्था म्हणजे संविधानानुसार लोकप्रतिनिधींनी केलेले कायदे आणि ध्येय धोरणे राबविणारे प्रशासन विभाग आणि त्यातील सनदी अधिकारी आणि कर्मचारी. 3, न्याय व्यवस्था. न्याय व्यवस्था म्हणजे संविधानाने ठरविलेली ध्येये आणि उद्दिष्टानुसार शासन आणि प्रशासन लोकहिताचे निर्णय राबवितात की त्याचे उल्लंघन करतात हे पाहून अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करणे आणि अन्याय झालेल्यांना न्याय देणे यासाठी न्यायालये आणि वकील वर्ग आहे. आणि या सर्वांची सत्य माहिती जागृतपणे देणारी प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे खऱ्या अर्थाने 4 आधारस्तंभ आहेत. पण आपण पाहतो गेल्या 70 वर्षातील ह्या लोकयंत्रणेचा आढावा घेतला तर जे चित्र आज डोळ्यासमोर दिसते त्याची भीषणता अधिक जाणवते आणि संवैधानिक लोकशाही संपुष्टात येते की काय ही भीती वाटायला लागते. ही भीती दूर करून भारताच्या विविधतेतील हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानिक पद्धतीनेच आपले नागरिकत्व आपण जपले पाहिजे आणि जबाबदारीने आपल्याला मिळालेल्या मतमूल्याचा वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत साहित्यिक, कलावंत, पदवीधर शिक्षक आणि यांना प्रतिनिधित्व दिले जाते. त्यांच्या प्रतिनिधित्वाद्वारा त्यांच्या प्रवर्गातील लोकांना न्याय मिळावा आणि त्यांच्या प्रतिनिधी गटासाठी त्यांनी कार्य करावे म्हणून महाराष्ट्राच्या विधान परिषदेत पदवीधरांनी आणि शिक्षकांनी निवडून द्यायचे
आमदार प्रतिनिधी असतात. त्यांनी त्या त्या प्रवर्गाची ध्येय धोरणे विधान परिषदेत मांडायची असतात आणि त्याबाबतीत काय कार्यवाही केली याचे प्रश्न विचारून ते कार्य करायला भाग पाडणे ही मूल कर्तव्य अशा निवडून आलेल्या शिक्षक किंवा पदवीधर मतदारांपैकी निवडून आलेल्या प्रतिनिधींनी म्हणजे आमदारांनी करावयाची असतात. परंतु गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रातील अशा प्रवर्गातून निवडून आलेल्या प्रतिनिधींना सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी आपल्यातच सामावून घेऊन त्यांच्या कर्तव्यापासून विरत ठेवल्याचे जाणवते. क्वचित एखाद दुसरा आमदार, एखाद दुसरा प्रतिनिधी त्याला अपवाद असू शकेल. संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बहुजनांना आणि वंचितांना सत्ता देण्यासाठी आणि त्यांच्याद्वारा त्यांच्या विकासाची धोरणे तयार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेले नेतृत्व आहे. वंचित बहुजन आघाडी हा त्यांच्या ह्या लढ्यातील संघर्षाचा एक भाग आहे. विदर्भ पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून त्यांनी इंजिनियर राहुल वानखेडे यांना लढाईच्या मैदानात उतरविले आहे. नेमक्या पदवीधरांच्या समस्या कोणत्या, त्या सोडविण्याचे मार्ग कोणते यांचा दांडगा अभ्यास असलेला उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे. हा उमेदवार निश्चितच पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी विधान परिषदेत आपला आवाज बुलंद करू शकेल हा विश्वास आहे. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की आपण राहुल वानखेडे यांच्या पसंतीच्या पहिल्या क्रमांकाचे मत द्यावे. जर आपणास शक्य नसेल तर दुसऱ्या क्रमांकाचे मत निश्चितच द्यावे. कोणताही पसंतीक्रम आपण त्यांना दिला तरीही आपण पदवीधर असल्याचे सिद्ध करालच, पण मतदान मात्र अवश्य करायला हवे. हे यासाठी करायला हवे की आत्तापर्यंतच्या पदवीधराच्या मतदारसंघामध्ये जे जे लोक पदवीधर झाले त्या त्या लोकांनी पदवीधरांसाठी कोणतंही काम केलेलं नाही. पदवीधरांचा मुख्य मुद्दा असतो की तो शिकतो तो यासाठी की त्याला नोकरी मिळाली पाहिजे, त्याला कोणतं तरी काम मिळालं पाहिजे आणि त्याचं तारुण्य हे या देशाच्या कामी सत्कारणे लागलं पाहिजे. पण लोकशाही यंत्रणा जेव्हापासून निर्माण झाली तेव्हापासून या पदवीधरांना बेकारी या संज्ञेत घातल्या झाला आहे. आणि मग बेकारी भत्ता तरी द्यावा म्हणून मध्यंतरी खूप प्रयत्न झाले, पण ते सुद्धा अपयशी झाले. आणि आता तर सरकारने नोकऱ्यांचं खाजगीकरण केल्यामुळे आता नोकऱ्याच शिल्लक राहिल्या नाही आणि नोकऱ्यांसाठी आरक्षण हा प्रचंड मुद्दा संबंध भारतभर गाजविण्याचं षडयंत्र त्यांनी केलेलं आहे. आरक्षण कशासाठी असतं, आरक्षण संविधानात कोणत्या कलमानुसार आहे याचा विचार न करता जो उठतो तो आपल्या आरक्षणाबद्दल उलटसुलट बोलत राहतो. त्याचा परिणाम बेकारांची संख्या वाढते आणि हे बेकार असलेले पदवीधर आपल्याच मनात उलटसुलट वाईट बातम्या पसरवून सगळं स्वास्थ्य खराब करत आहेत, देशाचं स्वास्थ्य खराब करत आहेत. याच्यावरचा सुंदर उपाय आपल्या देशाच्या संविधानातच दिलेला आहे. ज्या प्रवर्गाचा जो प्रतिनिधी असेल त्याने त्या प्रवर्गाच्यासाठीच काम केलं पाहिजे आणि ही काम करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जसं इतर मतदान जेव्हा होतं तेव्हा आपण बॅलेट पेपरने मतदान घेतो आणि शिक्का मारतो, तिथे पसंतीचा क्रम नसतो. परंतु शिकलेल्या लोकांनी त्यांना पसंती मिळाली पाहिजे म्हणून पसंतीचा क्रम दिला आहे. एकल संक्रमण मतदान पद्धती यासारखा आपल्या मताचं मूल्य ठेवणारा दुसरा प्रकार नाही. पण आपण काय करतोय, सारे लोक पहिल्या क्रमांकाचं मत मागतात, मग दुसऱ्या क्रमांकाचं तिसऱ्या क्रमांकाचं कुठून आलं त्याचा विचार करत नाही. परिणामी जे प्रस्थापित पक्ष आहेत ह्या पक्षांची मक्तेदारी अजून फोफावते. महाराष्ट्राच्या लोकशाही यंत्रणेमध्ये जरी बहुजनांचं सरकार आहे, जरी काँग्रेसचं सरकार आहे, तरी या पदवीधर मतदारसंघामध्ये एका विशिष्ट वर्णाचं, एका विशिष्ट जातीचं वर्चस्व कसं. आणि आत्ता अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की पदवीधरामध्ये सगळ्यात जास्त अनुसूचित जातीचे लोक आहेत, पदवीधरांमध्ये सगळ्यात जास्त बहुजन समाजाचे लोक आहेत,
मग तरीही या पदवीधरांमध्ये बहुजन समाजाचा प्रतिनिधी का निवडून येत नाही? तरीही या पदवीधरांमध्ये अनुसूचित जातीचा प्रतिनिधी का येत नाही? हा विचार केला तर लक्षात येतं की हे सारे पदवीधर फसवले जात आहेत. मित्र हो, या फसवणुकीतून सुटका करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एक धोरण निश्चिती केली आहे. त्यांनी पहिलं धोरण केलं की या देशातल्या, माझ्या महाराष्ट्रातल्या KG to PG शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. माझ्या देशातल्या नोकरदाराला 8 घंट्याच्या वर नोकरी मिळू नये. आणि त्याशिवाय या राष्ट्रातला प्रत्येक सुशिक्षित पदवीधर त्याला नोकरी मिळालीच पाहिजे, त्याला त्याच्या मनाच्या सारखं काम करता आलंच पाहिजे. आणि ते जर नसेल तर त्याला जगण्यासाठी पदवीधर भत्ता देणे, ज्याला बेकारी भत्ता म्हटलेला, तो दिलाच पाहिजे. ही आश्वासनं आत्तापर्यंत एकाही निवडून आलेल्या पदवीधराने केली नाहीत पूर्ण. ती जर पूर्ण करायची असेल आणि खरोखर मनातून आपल्या असा विचार करायचा असेल की माझ्या या राष्ट्रातील पदवीधरांना मी खरोखरच न्याय देऊ शकेल, तर माझं मत हे अमूल्य आहे असं समजून खरोखर इंजिनियर राहुल वानखेडे यांना आपला पसंतीक्रम द्यावा. तो पहिल्या क्रमांकाचा असला पाहिजे. पण आपल्याला असं वाटलं की नाही, मी अमुक माणसाला म्हटलं आहे की बाबा मी तुला देईल, तर त्याला प्रश्न विचारला पाहिजे की तू काय करणार आहे, तू कुठून उभा झाला, तुला पदवीधरांचे प्रश्न कसे मांडता येतील, तुला हे समजेल का, आणि हे मांडण्याची तुझ्याजवळ कोणती पद्धती निश्चित केलेली आहे. ते जर काहीच नसेल तर आपलं मत जनरल इलेक्शनसारखं, सामान्य मतदारासारखं ते सामान्य मत होईल. मित्रांनो, पदवीधरांचं मत हे सामान्य मत नाही. त्यामुळे पदवीधरांचा उमेदवारही हे सामान्य असू नये. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आपण पदवीधरांच्या या निवडणुकीमध्ये येत्या 1 डिसेंबरला एकमताने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उमेदवाराला मदत करायची, पहिल्यांदा त्याचा प्रचार करायचा, मदत करायची, त्याचा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा, मदत करायची, त्यांना जर शक्य होईल तिथे समूहांना एकत्र करून त्यांना प्रबोधन करायचं. काहीच नाही जमलं तर आपण 1 डिसेंबरला सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जायचं आणि आपला पहिला पसंतीक्रम या उमेदवाराला द्यायचा. तर आणि तरच पदवीधरांच्या समस्या सोडण्याची सुरुवात होईल. नाहीतर लोकशाहीच्या गेल्या 70 वर्षात जे भीषण वास्तव आपण अनुभवतो आहोत, येत्या 2025पर्यंत या देशातील जुनाट सरंजामी व्यवस्थेने, जुनाट मनुवादी व्यवस्थेने पुन्हा तेच प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणलेले आहेत. आणि आपल्याजवळ आता दुसरा पर्याय नाही. आपल्या मताची किंमत बाबासाहेब म्हणाले त्याप्रमाणे मीठ मिरची एवढी समजू नका, ती पैशापासरी विकू नका, त्याचं मूल्य जोपासा. आणि आपलं एक मत या देशाच्या मुख्य प्रवाहासाठी कारणीभूत होईल, यासाठी आपण करावे ही विनंती करतोय आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम.